कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। वाढत्या पाणी पातळीमुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडीमधील श्री दत्त मंदिरात आज पहाटे 4:30 वाजता दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत आहे। गुरुवारी रात्रीपासून नदीची पातळी झपाट्यानं वाढू लागली आणि अखेर पहाटे पुराच्या पाण्याने श्री दत्त मंदिराच्या उत्तरद्वारातून मंदिरात प्रवेश केला। त्यानंतर पहाटे 4:30 वाजता दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। गुरुपौर्णिमेच्या दिवशीही मंदिरात पुराचं पाणी आलं होतं। तसंच 7 जुलै रोजी पहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडला होता। त्यानंतर काही दिवस पावसानं विश्रांती घेतली होती। मात्र पुन्हा झालेल्या जोरदार पावसामुळे श्रींच्या पादुका जलमय झाल्या आणि अखेर दुसऱ्या दक्षिणद्वार सोहळ्याचा योग जुळून आला। या धार्मिक सोहळ्यावेळी पुजारी मंडळींसह हजारो भाविकांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला। दक्षिणद्वार सोहळा हा दत्तभक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि उत्साहाचा सोहळा मानला जातो। दरम्यान पूरस्थिती लक्षात घेऊन श्री दत्त देवस्थान प्रशासनानं मंदिर परिसरात बॅरिकेड्स उभारले असून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेतली आहे।